नमस्कार अमरावती. अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत कोणार्क कंपनी विरोधात चालक कर्मचाऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरलाय. वेतन, पीएफ आणि ईएसआयच्या समस्यांमुळे तब्बल 100 चालक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या आंदोलन छेडले आहे. माहितीनुसार डिसेंबर महिन्यापासून कोणार्क कंपनीकडे स्वच्छतेचा ठेका देण्यात आला. मात्र 5 महिने उलटूनही कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ईएसआयमध्ये नोंदच करण्यात आली नाही. शिवाय चालकांना मागील महिन्याचा पगार मिळाला नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. काम आम्ही करतो पण पगार कुठे, असा सवाल करत चालक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनावरती दबाव वाढलाय. दरम्यान उपमहापौर सचिन भेंडे, नगरसेवक प्रशांत वानखडे आणि नगरसेविका स्नेहा लुल्ला यांनी आंदोलनस्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कर्मचाऱ्यांनी तातडीने वेतन आणि इतर प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कोणार्क कंपनीकडनं गेल्या 5 ते 6 महिन्यापासून जो कचरा उचलण्याचा ठेका, गाळ काढण्याचा ठेका चालू आहे, त्या सर्व कंपनीत जवळपास 90 हे डंपर, लॉन्चर, कॉम्पॅक्टर आणि ओपन ट्रकवरचे सगळे ड्रायव्हर आणि त्यांचे हेल्पर आणि सुपरवायझर आहेत. या सगळ्यांची मागणी अशी आहे का ज्या दिवसपासून कंपनीनं आम्हाला समाविष्ट करून घेतलं त्या दिवसपासून आमचं EPF-ESIC-सुद्धा भरल्या गेलेलं नाही व मागच्या महिन्याचे वेतनसुद्धा अदा करण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यासाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बाबासाहेब पुतळ्यापाशी हे आंदोलनासाठी व आपल्या मागणीसाठी बसले आहे. मी प्रशासनाचा एक भाग म्हणून त्यांना समजूत काढण्याकरता इथं आलेलो आहोत. कंपनीलासुद्धा मी विनंती अशी करेल का आपण या कामगारांची EPF-ESIC त्वरित भरणा करण्यात यावं. जो शासनाचा नियम आहे, जो EPF ऑफिस भविष्य निर्वाह ऑफिसचा नियम आहे, प्रशासनातसुद्धा तसे आदेश देण्यात येतील व प्रशासनाच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक मॅडम व वैद्यकीय आरोग्य अधिकारी अजयजी जाधव यांनासुद्धा या संदर्भाची माहिती पुरवली आहे. त्यांनासुद्धा मी इथं बोलून तसे यांचे मागच्या महिन्याचे वेतन करण्यात यावे व EPF-ESIC-चा भरणा व यांचे नाव समाविष्ट त्वरित करण्यात यावे असे आदेश देण्यात येतील. आज आम्ही आंदोलन केलं आहे, गाड्या बंद केलेल्या आहे, कारण की त्यांनी आमचा मागच्या महिन्याचा पगार दिलेला नाही. अमरावती म्युन्सिपल वाहन चालक कामगार युनियनचा मी अध्यक्ष आहे, नारायणराव चव्हाण, आणि हे आमचे सर्व सहकारी आहे. आमचे टोटल 94 लोक आहे, कामगार आणि वाहन चालक. त्यांनी आमच्या ज्या कंपनीची ज्या निगडीत ज्या गाड्या आहेत त्यांनी बंद केल्या आहे आणि प्रायव्हेट गाड्या त्यांनी वाढवल्या. 17 टिप्पर चालू आहे आणि त्या 17 टिप्पर यासाठी चालू आहे की ते काम काढून घेऊन राहिले आणि कंपनीच्या गाड्या बंद ठेवून राहिली. याच्यामुळे आमच्यावर उपासमारीचा वेळ आलेला आहे. कॉर्पोरेशनने ॲग्रीमेंट केलेलं आहे की जुन्या गाड्या चालवा म्हणून, कचरा विल्हेवाट करा म्हणून. ते कंपनीच्या गाड्या उभ्या करून ठेवून राहिले. आम्हाला पगार का नाही देऊन राहिले? पगाराचं म्हणाल तर बोलत नाही आहे, याच्याशी बोला त्याच्याशी बोला, मेन कोणी समोर येत नाही आहे. मेन त्या दिवशी त्याचे मालक आले होते, आम्हाला बिना भेटल्याने चालले गेले. ते नंदूसेठ जटाने ते बिना बोलल्याने चालले गेले. आता तो म्हणजे धीरज आहे, हे आहे, ते आहे. ते धीरज म्हणते याला फोन करा, तुम्ही त्याला फोन केला. आम्ही काल त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणे तुम्हाला पटेल ते करा, पटाधंदा काम करा, नाही तर नका करू. तर आम्ही एवढे लोक जाणार कुठं? आणि आम्हाला कोणत्या सुविधा देऊन नाही राहिले. मागं अशीच गाडी जराशी क्रॉस झाली होती एका 2 व्हीलरला, त्यांनी त्या 7,500 रुपये काटून घेतले. आम्ही म्हटल्यानंतर बड्या मुश्किलने त्यांनी 7,500 रुपये दिले. त्यांचं म्हणणं असं आहे की हादसा अगर झाला, त्याची नुकसान भरपाई झाली तर ते कंपनी तुम्हाला काटून देणार आहे. कमी जास्त झालं एखाद्या ड्रायव्हर लेबरचं तर त्याला कोणत्या सुविधा देत नाही. ते म्हणते तुम्ही तुमचं पाहून घ्या, पटत असेल तर करा, नाही तर नका करू. हा काही तरीका आहे काय? मागची जी कंपनी होती आमची पूजा कंस्ट्रक्शन, त्यांनी तर आमच्यावर कशी एवढी बसुकली केली नाही. त्यांनी आम्हाला सर्व सुविधा दिल्या होत्या मागच्या वेळेला. प्रोटेक्शन किट नाही आहे, ड्रेस नाही आहे, जोडे नाही आहे, कोणत्या सुविधा देऊन नाही राहिली ती. आणि आम्ही बोलायला जाऊ तर ते म्हणते पटतंतकरण करून, हा शब्द 10 वेळा त्यांच्या तोंडातून निघत आहे. मग आम्ही जाणार कुठे एवढे लोक? आम्ही त्यांचे काम तर इमानदारीनेच करलो. EPF, PF, ESIC ज्या सुविधा ॲग्रीमेंट केल्या त्या सुविधा द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला. त्या सर्व सुविधा त्यांनी दिल्या पाहिजे आम्हाला वेळेनुसार. तेव्हा आम्ही आमचा PF, ESIC, PF वेतन वेळेवर टाईमवर दिल्यावर आम्ही त्यांचे काम करू.